नमस्कार मंडळी. पूजापाठ करताना लक्ष द्यावयाच्या आवश्यक गोष्टी. हिंदू धर्मात पूजापाठाला मोठे महत्त्व दिले गेले आहे आणि दररोज भगवंताची पूजा करणे अनिवार्य सांगितले गेले आहे. काही लोक याचे पालन करतात, परंतु अनेकदा असे पाहिले गेले आहे की काही लोक नेहमीच याची तक्रार करतात की ते पूजा तर करत आहेत, पण त्यांना पूजेचं योग्य फळ मिळत नाही. दिवस रात्र भगवंताच्या नावाचा जप करतात, पण भगवंत त्यांची प्रार्थना ऐकत नाहीत. याची अनेक कारणे असू शकतात, पण एक मोठे कारण पूजेच्या नियमांमध्ये काही चुका असणे. काही लोक जाणून बुजून किंवा न कळत भगवंताला असे काही अर्पण करतात जे त्यांना प्रिय नसते. अशा परिस्थितीत भगवंत रागावू शकतात आणि पूजेचे फळ मिळू शकत नाही. म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पूजापाठ करताना कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यावे. पण त्याआधी जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचे आशीर्वाद मिळावे असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. नंबर 1. कोणत्याही भगवंताच्या पूजनात त्यांचे आवाहन करणे, आमंत्रित करणे, ध्यान करणे, आसन देणे, स्नान, धूप दीप प्रज्वलित करणे, अक्षता, तांदूळ, कुंकू, चंदन, पुष्प किंवा फुले, प्रसाद इत्यादी अनिवार्य असावे. नंबर 2. पूजेमध्ये नागवेलीची पानं किंवा ज्याला आपण विड्याचे पान असे देखील म्हणतो ते नक्की असावे. लक्षात ठेवा, पानासोबत इलायची, लवंग, गुलकंद इत्यादीही अर्पण करावे. पूर्ण तयार केलेले पान अर्पण केल्यास ते अधिक श्रेष्ठ ठरेल. नंबर 3. देवी देवतांना हार, फुले, पाने इत्यादी अर्पण करण्याआधी ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. नंबर 4. सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तांदूळ विशेषतः अर्पण केले जातात. पूजेसाठी असे तांदूळ वापरावेत जे अखंडित असावेत, म्हणजेच तुटलेले नसावेत. तांदूळ अर्पण करण्याआधी त्यांना हळद घालून पिवळे करणे अत्यंत शुभ मानले जाते. यासाठी थोड्याशा पाण्यात हळद मिसळून त्यात तांदूळ भिजवून पिवळे करता येतात. नंबर 5. पूजन कर्मामध्ये याचे विशेष लक्ष ठेवा की पूजेच्या दरम्यान दीपक विझवू नये. असे झाल्यास पूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होत नाही. नंबर 6. भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे. माता दुर्गा, सूर्यदेव व श्री गणेश यांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे आणि भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी पांढरे वस्त्र अर्पण करावे. नंबर 7. कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता, कुलदेवी, घराची वास्तुदेवता, ग्रामदेवता यांचेही स्मरण करणे आवश्यक आहे. या सर्वांचे पूजनही करावे. नंबर 8. पूजेमध्ये आपण ज्या आसनावर बसतो तो पायाने इकडे तिकडे सरकवू नये. आसन फक्त हातानेच सरकवावे. नंबर 9. जर तुम्ही दररोज तुपाचा एक दीपक घरामध्ये प्रज्वलित केला तर घरातील अनेक वास्तुदोष दूर होतील. नंबर 10. सूर्य, गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णू हे पंचदेव म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पूजेचे प्रत्येक कार्यामध्ये अनिवार्य पालन करावे. दररोज पूजा करताना या पंचदेवांचे स्मरण करावे. यामुळे लक्ष्मी कृपा आणि समृद्धी प्राप्त होते. नंबर 11. तुळशीची पाने 11 दिवसांपर्यंत शिळी मानली जात नाहीत. या पानांवर दररोज पाणी शिंपडून पुन्हा भगवंताला अर्पण करता येते. तुळशीची पाने स्नान न करता तोडू नयेत. शास्त्रानुसार जर कोणी स्नान न करता तुळशीची पाने तोडतो तर अशी पाने भगवंत स्वीकारत नाहीत. नंबर 12. दीपक नेहमी भगवंताच्या प्रतिमेच्या समोरच ठेवावा. कधी कधी भगवंताच्या प्रतिमेसमोर दीपक ठेवता इकडे तिकडे ठेवला जातो, पण हे योग्य नाही. नंबर 13. तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या रुईच्या वातीचा वापर करावा, तर तेलाच्या दिव्यासाठी लाल दोऱ्याची वात अधिक श्रेष्ठ मानली जाते. नंबर 14. पूजनामध्ये कधीही खंडित दीपक प्रज्वलित करू नये. धार्मिक कार्यामध्ये खंडित वस्तू शुभ मानल्या जात नाहीत. नंबर 15. भगवान शिवाला बेलपत्र नक्की अर्पण करावे. कोणत्याही पूजेमध्ये मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या इच्छेनुसार भगवंताला दक्षिणा अर्पण करावी, दान करावे.
दक्षिणा अर्पण करताना आपल्या दोषांना सोडण्याचा संकल्प करावा. दोष लवकरात लवकर सोडल्यास मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. नंबर 16. भगवान सूर्य यांच्या 7, श्री गणेश यांच्या 3, विष्णू यांच्या 4 आणि भगवान शिव यांच्या 1 किंवा 2 प्रदक्षिणा कराव्यात. नंबर 17. घरामध्ये किंवा मंदिरात जेव्हा विशेष पूजा कराल तेव्हा आपल्या इष्टदेवासोबतच स्वस्तिक, कलश, नवग्रह देवता, पंचलोकपाल आणि शोष मातिकांचे पूजन सप्तमातिकांच्या स्वरूपात करावे. या सर्वांची संपूर्ण माहिती एखाद्या ब्राह्मण पंडितांकडून मिळवता येईल. विशेष पूजन पंडितांच्या मदतीनेच करावे जेणेकरून पूजा विधीपूर्वक होईल. नंबर 18. घरातील पूजनस्थळी कोणताही अनावश्यक सामान किंवा जड वस्तू ठेवू नये. नंबर 19. भगवान शिवांना हळद अर्पण करू नये आणि शंखातून पाणी अर्पण करू नये. नंबर 20. पूजनस्थळी पवित्रतेची काळजी घ्यावी. चप्पल घालून कोणीही मंदिरात जाऊ नये. चामड्याची बॅग किंवा पाकिट जवळ ठेवून पूजा करू नये. पूजनस्थळी कचरा किंवा अस्वच्छता जमा होऊ देऊ नये. नंबर 21. मंदिरात लावलेले कोरडे झालेले हार, फुले काढून टाकावे. नंबर 22. नेहमी भगवान श्री गणेश यांची आराधना करूनच पूजा सुरू करावी. श्री गणेशांना तुळशी दल अर्पण करू नये, कारण भगवान गणेशांना तुळशी दल अर्पण केल्याने दोष लागतो. नंबर 23. शिवशंकरांना कधीही केतकीचे फूल अर्पण करू नये. पौराणिक कथेनुसार भगवान शिवांनी केतकीला श्राप दिला होता, म्हणून भगवान शिवांना हे फूल अर्पण करणे निषिद्ध आहे, अन्यथा भक्तांचे कार्य बिघडू शकते. नंबर 24. भगवंताच्या मूर्तीला स्नान घालताना फक्त बोटांचा वापर करावा. भगवंताला स्नान घालताना अंगठ्याचा वापर करू नये. असे केल्याने भगवंत अप्रसन्न होतात आणि संकटे येतात. नंबर 25. दीपक कधीही जमिनीवर ठेवून प्रज्वलित करू नये. असे केल्याने धनहानी होते आणि घरात अशुभता निर्माण होते. नंबर 26. पूजेच्या वेळी अगरबत्तीचा वापर करू नये, कारण अगरबत्ती बांबूच्या लाकडाने बनवली जाते आणि बांबूच्या लाकडाचा वापर अंतिम संस्कारात केला जातो, त्यामुळे हे अशुभ मानले गेले आहे. नंबर 27. रविवारी तुळशीची पाने तोडणे टाळावे. मान्यतानुसार रविवारी तुळशीची पाने तोडल्याने भगवान विष्णू अप्रसन्न होतात. नंबर 28. भगवान शालिग्रामांना कधीही तांदूळ अर्पण करू नये. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने दोष लागतो. नंबर 29. पूजा करताना मळकट कपडे घालून बसू नये. कधीही मळकट कपड्यांनी पूजा करू नये. मान्यतानुसार असे केल्याने घरात दरिद्रता येते. नंबर 30. पूजेच्या वेळी मन पवित्र ठेवावे. कधीही पूजा करताना मनात अपवित्र विचार ठेवू नये. असे मानले जाते की पूजा करताना वाईट विचार केल्यास पूजेचे फळ मिळत नाही. नंबर 31. पूजेमध्ये वापरलेली फुले कोरडी झाली तर ती कधीही टाकून देऊ नये. अशा सुकलेल्या फुलांना कोणत्याही पवित्र नदीत प्रवाहित करावे. नंबर 32. शास्त्रानुसार देवी देवतांचे पूजन दिवसातून 5 वेळा करावे. सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्तात पूजन व आरती करावी. त्यानंतर सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत दुसऱ्यांदा पूजन करावे. दुपारी तिसऱ्यांदा पूजन करावे. या पूजनानंतर भगवंताला शयन घालावे. संध्याकाळी 4 वाजता पुन्हा पूजन व आरती करावी. तसेच रात्री 8-9 वाजता शयन आरती करावी. ज्या घरांमध्ये नियमित 5 वेळा पूजन केले जाते तिथे सर्व देवी देवतांचा वास राहतो आणि अशा घरांमध्ये धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही. नंबर 33. प्लॅस्टिकच्या बाटलीत किंवा अपवित्र धातूच्या भांड्यात गंगाजल ठेवू नये. अपवित्र धातू जसे की ॲल्युमिनियम व लोखंडाच्या भांड्यात गंगाजल ठेवले तर दोष लागतो. गंगाजल तांब्याच्या भांड्यात ठेवणे अधिक शुभ असते. नंबर 34. स्त्रियांनी आणि अपवित्र अवस्थेत असलेल्या पुरुषांनी शंख वाजवू नये. जर या नियमांचे पालन केले नाही तर ज्या ठिकाणी शंख वाजतो तिथून देवी लक्ष्मी निघून जातात. नंबर 35. मंदिरात आणि देवी देवतांच्या मूर्तीसमोर कधीही पाठ फिरवून बसू नये. नंबर 36. कोणत्याही पूजेमध्ये मनोकामना पूर्ण होण्यासाठी दक्षिणा नक्की अर्पण करावी.
दक्षिणा अर्पण करताना आपल्या दोषांना सोडण्याचा संकल्प करावा. दोष लवकर सोडल्यास मनोकामना लवकर पूर्ण होईल. नंबर 36. सामान्यतः फुले हातात ठेवून भगवंताला अर्पण केली जातात. असे करू नये. फुले अर्पण करण्यासाठी ती एखाद्या पवित्र पात्रात ठेवावी आणि त्याच पात्रातून देवी देवतांना अर्पण करावी. नंबर 38. नेहमी याची काळजी घ्या की कधीही एका दिव्यातून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये. शास्त्रानुसार जे लोक दिव्यातून दिवा लावतात ते रोगी होतात. नंबर 39. भगवंताची आरती करताना या गोष्टींचे पालन करावे. भगवंताच्या चरणांची 4 वेळा, नाभी 2 वेळा आणि मुखाची 1 आणि 3 वेळा किंवा 3 वेळा आरती करावी. अशा प्रकारे भगवंताच्या संपूर्ण अंगाची किमान 7 वेळा आरती करणे आवश्यक आहे. नंबर 40. आपल्या मंदिरात फक्त प्रतिष्ठित मूर्तीच असावी. भेटवस्तू, काच, लाकूड आणि फायबरच्या मूर्ती ठेवू नये. तसेच खंडित जळालेल्या किंवा फाटलेल्या फोटो किंवा तुटलेली काच त्वरित हटवावी. शास्त्रानुसार खंडित मूर्तीची पूजा निषिद्ध मानली जाते. जी मूर्ती खंडित होते ती पूजा स्थळावरून काढून पवित्र वाहत्या नदीत प्रवाहित करावी. खंडित मूर्तीची पूजा अशुभ मानली जाते. या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवावी की फक्त शिवलिंग कोणत्याही अवस्थेत खंडित मानले जात नाही. नंबर 41. मंदिराच्या वर भगवंताचे वस्त्र, पुस्तके आणि अलंकार वगैरे ठेवू नये. मंदिरात पडदा असणे आवश्यक आहे. आपल्या पूज्य मातापिता आणि पितरांचे फोटो मंदिरात कधीही ठेवू नये. त्यांना घराच्या नैऋत्य कोपऱ्यात स्थापित करावे. नंबर 42. कधीही भगवंत किंवा आपल्या मोठ्या व्यक्तीला एका हाताने प्रणाम करू नये. तसेच झोपलेल्या व्यक्तींचे चरण स्पर्श करू नये. पूजा झाल्यानंतर मोठ्यांचे आशीर्वाद घेताना ही काळजी घ्या की त्यांच्या उजव्या पायाला उजव्या हाताने आणि डाव्या पायाला डाव्या हाताने स्पर्श करून प्रणाम करावा. नंबर 43. जप करताना जीभ किंवा ओठ हलवू नये. याला उपांशु जप म्हणतात, ज्याला फळ सगुण रूपात मिळतो. मायेचा जप करताना उजव्या हाताला कपड्याने किंवा गौमुखीने झाकून ठेवावे. जप झाल्यानंतर आसनाच्या खालील भूमीला स्पर्श करून नेत्रावर लावावे. यामुळे जपाचे संपूर्ण फळ प्राप्त होते. नंबर 44. शास्त्रानुसार घरात पूजेसाठी जागा ईशान्य कोपऱ्यात असावी. उत्तर किंवा पूर्व दिशांच्या मधली भागाला ईशान्य कोपरा म्हणतात. हा कोपरा शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. याच दिशेत पूजेचे मंदिर स्थापित करावे. जर काही कारणास्तव तसे शक्य नसेल तर कधीही घराच्या ईशान्य कोपऱ्यात अस्वच्छता जमा होऊ देऊ नये आणि तो भाग नेहमी पवित्र ठेवावा. ईशान्य कोपरा व्यतिरिक्त पूर्व दिशा देखील पूजेसाठी शुभ मानली जाते. त्यामुळे घरात ईशान्य कोपरा किंवा पूर्व दिशा जिथे सोयीस्कर असेल तिथे पूजा स्थळ स्थापित करावे. नंबर 45. पूजेच्या स्थळी गणपतीची स्थापना करावी. यासाठी सुपारीवर लाल दोरा, मौली गुंडाळावा आणि कुंकवाने तिलक करावे. नंतर एका वाटीत थोडे तांदूळ ठेवून त्यात सुपारी स्थापित करावी. नंबर 46. पूजेच्या स्थळी एका कोपऱ्यात झाकलेल्या पात्रात गंगाजल ठेवा. एका तांब्याच्या लहान लोट्यात पाणी भरून पूजेच्या स्थळी ठेवणे शुभ मानले जाते. दररोज या पात्रातील पाणी बदलावे आणि जुने पाणी पिंपळाच्या झाडाला किंवा तुळशीच्या रोपाला अर्पण करावे. नंबर 47. पूजेच्या स्थळी एका देवतेची फक्त एकच मूर्ती असावी. जर तुमच्याकडे एका देवतेपेक्षा जास्त मूर्ती असतील तर त्या घराच्या इतर भिंतीवर लावू शकता, पण पूजेच्या स्थळी फक्त एका देवतेची एकच मूर्ती असावी. नंबर 48. घरात पूजेच्या ठिकाणी मोठ्या मूर्ती ठेवू नये. मोठ्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा आवश्यक असते, त्यामुळे त्या फक्त मंदिरातच योग्य असतात. पूजेच्या स्थळी फक्त लहान मूर्ती ठेवाव्यात. नंबर 49. पूजेच्या स्थळी कधीही पितृदेव, स्वर्गीय मातापिता किंवा गुरु यांचे फोटो लावू नये. यांचे स्थान वेगळे असावे. नंबर 50. पूजेच्या स्थळी कचरा किंवा अस्वच्छता जमा होऊ देऊ नये. दररोज पूजा घराची स्वच्छता करावी. नंबर 51. जर तुम्ही पूजा घरात एखाद्या मूर्तीची स्थापना केली असेल तर खात्री करा की ती मूर्ती पूर्ण अवस्थेत आहे. जर मूर्ती खंडित झाली असेल तर त्वरित ती हटवावी आणि वाहत्या पाण्यात विसर्जित करावी.
नंबर 52, पूजेच्या स्थळी पूजेच्या वेळी शक्य असल्यास शुद्ध देशी गाईच्या तुपाचा वापर करावा. भोग अर्पण करण्यासाठी अग्नीत गाईच्या शेणाच्या कंड्यांचा वापर करणे उत्तम मानले जाते. पूजापाठाच्या वेळी दीपक कधीही विझू नये. शास्त्रांमध्ये याला मोठा अपशकुन मानला गेला आहे. नंबर 54, पूजापाठाच्या वेळी गुगलयुक्त धूपबत्तीचा वापर करावा. गुगल घरातील वातावरण शुद्ध करते आणि घरातून नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट दोष दूर करते. नंबर 55, रात्री झोपताना पूजास्थळ लाल पडद्याने झाकून ठेवावे आणि सकाळी पडदा काढावा. नंबर 56, पूजा करताना भगवंताला फुले अर्पण करणे शुभ मानले जाते. काही फुले देवी देवतांना विशेष प्रिय असतात. फुले अर्पण करताना या गोष्टींचे पालन करावे, जसे दुर्गा मातेच्या पूजेसाठी लाल रंगाची आणि भगवान विष्णूंच्या पूजेसाठी पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत. पूजेमध्ये कधीही शिळे फुले अर्पण करू नये, कारण हे अशुभ मानले जाते. नंबर 57, पूजेमध्ये वापरलेला कलश किंवा जलयुक्त लोटा नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावा. दीपक आणि कलश यांना एकमेकांच्या अगदी जवळ ठेवू नये, अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. नंबर 58, पूजा नेहमी आसनावर बसूनच करावी. आसनावर बसता पूजा केल्यास त्याचे फळ आसनावर न बसता पूजा केल्यास त्याचे फळ मिळत नाही. आसनाच्या रंगाची निवड स्वतःच्या राशीनुसार करावी. नंबर 59, भगवंताचे भजन, कीर्तन किंवा आरती करताना संपूर्ण श्रद्धेने तिथे उपस्थित राहावे. या दरम्यान कोणाशीही संभाषण करू नये, अन्यथा पूजेचे फळ प्राप्त होत नाही. पूजेच्या सामग्रीचा कधीही दिखावा करू नये. नंबर 60, आपण कुठल्या देवतेची पूजा करत आहात यानुसार आसन निवडावे. पूजा सुरू करण्यापूर्वी तपासा की आसन कोणत्या प्रकारचे आणि कोणत्या रंगाचे आहे, कारण वेगवेगळ्या रंगाच्या आसनांचे वेगवेगळे महत्त्व असते. शक्य असल्यास कंबळ किंवा लोकर पासून बनवलेल्या आसनाचा वापर करावा. धनाची देवी माता लक्ष्मी, माता दुर्गा आणि हनुमानजी यांची पूजा करताना लाल रंगाच्या आसनाचा वापर करावा. मंत्रवृद्धीसाठी कुशापासून बनवलेले आसन सर्वश्रेष्ठ मानले जाते. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.